सगळे व्लॉग बघतो तुमचे। हा हो थँक्यू। हे नाव काय तुझं? नाव काय? आराध्य। सगळे व्हिडिओ बघतात आपल्या। नमस्कार, मी रमेश घेवडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आम्ही चाललेलो आहे डेंगणी गावात। आज आहे डेंगणी गावाचा शिमगा। ह्या शिमग्याची खासियत म्हणजे माहिती आहे, माड जो उभा करतात तो लाईव्ह आपल्याला सगळ्यांना बघायला भेटतो। नाचवत नाचवत माड उभा केला जातो आणि आमच्या इथून हा जवळ थोडा शिमगा पडतो, तर आम्ही ह्या शिमग्याला आवर्जून जातो। तर चला जाऊया। आता आम्ही आहोत सीमेवरती। हे बघा, ही इथे सीमा आहे। आमच्या गावाची इथे हद्द संपते आणि इथून डेंगणी गावाची हद्द चालू होते। तर बरोबर सीमेवरून आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। आर्यन आहे सोबत, बाकीचे मंडळी आहेत ना सगळे गेले पुढे। आम्हाला थोडं लेट झालं, तर जाऊया। सड्याने जायचं आहे, तरी आमच्या घरापासून इथे जायला शिमग्यापर्यंत जायला आहे ना तरी अर्धा ते पाऊण तास चालत सड्याने तेवढा टाईम लागतो। मजा येणार आहे जरा। कातळावरून चालायला ना लय भारी वाटतं। फक्त ऊन आहे, ऊन लय बेकार लागतो आहे गावाला। तर चला जाऊया डेंगणीच्या शिमग्याला आणि जाऊन आजचा माड बघूया, होम बघूया आणि देवाचं दर्शन घेऊया। चला जाऊया। चला आर्यन, बाय। दुपारचा सड्यावरचा व्ह्यू बघा, काय खतरनाक आहे। पावसातून लय भारी वाटतो इकडे। आणि आता 11:15 वाजलेत। अशी वाट आहे, मळलेली वाट आहे। इथून शाळेतली पोरं वगैरे जातात। तर चला जाऊया। चला, आता आपण आलेलो आहे आमच्या नाऊसच्या पर्यायात, जो डेंगणी गावात आहे। बघा, पाणी इकडे आहे ना एकदम स्वच्छ निथळ पाणी। 12 महिने पाणी असतो ह्या पर्याला। आणि जेव्हा पावसाळा असतो, पावसाळ्यामध्ये ह्या पर्याने उतार होत नाही आणि आम्हाला हा पर्या क्रॉस करून इकडे जावं लागतं। बाकी इकडे पुढे ब्रिज वगैरे आहे, पण आता कोण जास्त जात नाहीत। त्यांनी जाता रे तुम्ही? आता कोण जास्त जात नाही, लांब आहे थोडा खालती। चला जाऊया। आलेलं आहे थोडं जवळ, पोचू लवकरच। हे बघा, चालत येताना ना या पर्यामध्ये इथे हे पाणी, स्वच्छ पाणी, पिण्याचं पाणी वाहत असतं। हे बघा, तळीचं पाणी येतं एकदम थंडगार, जसं आपण मडक्यातलं पाणी पितो ना तसं एकदम। चला पाणी पिऊया, नंतर मग पुढे जाऊ आपण। गारगार आहे एकदम पाणी। नॅचरल एकदम। एकदम थंडगार पाणी येतो आणि हे 12 महिने इथून पाणी येत असतो। आणि उन्हातून जेव्हा पण कोण इकडून येतो ना तर पाणी इथून प्यायल्याशिवाय पुढे जात नाही। थंड गारगार पाणी असतं इथे। डेंगणी गावाचं मंदिर आता ह्या वर्षी नवीन बांधलं आहे। तर जाऊया, जरा दर्शन करू देवांचं आणि नंतर मग सानेवरती जाऊया। हे बघा, मंदिरामध्ये आलेलं आहे श्री केदारलिंग, दर्शन करून घ्या। आता मंदिराचं काम चालू आहे। दमलास? जा दर्शन करून घे। इथून बाहेरचा व्ह्यू बघा, काय भारी वाटतं। नमस्कार शेठ। बघा ढोल, आज ढोल वाजवणार। एवढं गरम होतंय, पण इथे या ठिकाणी आलं होतं ना एवढं थंड आणि जबरदस्त हवा सुटले। लय भारी वाटलं, प्रसन्न वाटलं एकदम मन। मंदिराचं काम चालू आहे, अजून उद्घाटन सोहळा वगैरे असेल त्या टायमिंगला बघूया। खूप छान झालं मंदिर, बाहेरचा लुक बघा। बघा, आमच्याकडे शिमग्याला आहे ना हा ढोल वाजतो। डेंगणी गाव म्हणजे आमच्या जवळपासच्या पट्ट्यात हा ढोल वाजतो, शिमग्याचा ढोल। आहे बघा, लाईनीत ठेवलेले आहेत। आज जत्रेमध्ये दुकानं खूप कमी आहेत। इकडे प्रसादीची आहे, प्रसादी सगळे भेटते शिमग्यातली। इकडे कांदा भजी, वडापाव, या साईडला कलिंगड आणि इकडे आहे शेड। या शेडमध्ये बरेच जण असे सगळे बसलेले असतात, सावळी आहे थोडी। आणि
काय बोलता शेठ? आम्ही झाले 4-5 दिवस झाले. तुझं आताच दर्शन झाला. माड उभा करा नव्हता. 10:30 होता कुठे? मुंबईला ट्रॅफिक मध्ये. एकटा झाला? दोघच. अच्छा आवा वगैरे नाही? काय आहे? हा? थंडाई. आपल्याला अरे एक नंबर आहे. हा स्पॉन्सर कोण आहे? सचिन भामटे. थंडाई पी ना पी. कशी आहे? चांगली टेस्ट. हा एक नंबर. थंडाई भारी आहे. ते नशिबात नाही संपलं. किती रुपये? 20 रुपये. वा 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 कलिंगड घेऊन नाचते. पब्लिक आलाय बघा. खाऊच्या पुड्या 10,000 रुपये पुढे आहेत सगळ्या. सगळा प्रसादी. हे प्रसादी घे शिमग्याची. हा हे शिमग्याची प्रसादी घेऊन जा रे मुंबईला. हा घ्यायचे प्रसादी. आता टप घ्यायचा ज्या पाहिजे त्या घ्यायच्या काढून 10,000 रुपयाला. इथे येईपर्यंत टप भरेल त्या टोकापासून. अच्छा तुमचंच आहे सगळं पूर्ण? आव काका सगळं तुमचंच आहे? एकच आहे बघा. या पुड्या घ्यायला भरपूर गर्दी असते आणि सगळेजण घेऊनच जातात. कमीत कमी 10 तरी पुड्या घेतात. सर्व प्रकारच्या एक एक पुडी घेतात. प्रसादी असते सगळं नातेवाईकांना वगैरे द्यायला बरी पडते. आमच्या शिमग्यातली प्रसादी. आता आम्हाला पण डिंगच्या शिमग्यातली प्रसादी घ्यावी लागेल मुंबईला न्यायला. किती प्रकारच्या आहेत? 12 आहेत. 12 प्रकारच्या आहेत. 12 प्रकारच्या पुड्या आहेत. हा मस्त. ते खाजे मस्त लागतात तिकडे आहेत ते. किती झाल्या? 20 पुड्या. 20 प्रकारच्या पुड्या आहेत. हा थंडा किती? 20. थम्सअप काय खरं नाही. हे चेअर्स कर चेअर्स. कुल्फीवाला आला कुल्फीवाला. बियांवरती एक एक कुल्फी खायची अगोदर. असा मारा दिवायचा. सगळे ब्लॉग बघतो तुमचे. हा हो थँक्यू. हे नाव काय तुझं? नाव काय? आराध्य. सगळे व्हिडिओ बघतात आपल्या कोंडवीतले आहेत. डिंगणी गावातले कोंडवीतले ना. आणि मुंबईला कुठे असता?
दादरला ओके. कुठे घाटकोपरला कुठे? भटवाडीमध्ये. भटवाडीमध्ये घाटकोपरला कुठे? कामाबाईला. मी भटवाडीमध्ये होतो अगोदर. थँक्यू. मोठा घेऊन आलीस? कितीला आणलास तो? हा पण हा गोड आहे. हे मोठा घेतला गोड असतो. हा बघ रिक्षा राजाला सांग. चला शिमगा संपला. भाऊजींच्या गावचा शिमगा संपला. आज शेवटची होली. पालखी कधी येणार आहे तुमच्याकडे? बुधवारी सेम दिवसाला. होय जा बसा बसा. अरे आपण चालत जाऊया ना. साड्यानं जाऊ आपण. कोण एवढी नाही बसणार पुढं. काय करतोय तू? कोण? मी आता चालत येऊ आम्ही. जोरात लाव जोरात लाव. काढ त्याला. हा कसं पण घेऊन जा. चला. हा काय तो आणणार आहे चंदनला. तू चाललेस की आता? आहेस ना? भाऊजी संध्याकाळपर्यंत किती वेळ पालखी असते नाचत? 5-5:30 नंतर मग देवळात. देऊळ मस्त बांधलंय का? उद्घाटन कधी आहे? 2-3 महिने. मे मध्ये. मे महिना येईल. चला शिमग्याकडून निघालोय आणि घरी जाताना परतीच्या वाटेला लागणारं पाणी आहे आम्ही इथूनच भरून घेऊन जाणार आहे बॉटलमधून. मस्त थंडगार पाणी. सकाळी म्हणजे दुपारीच आम्ही जाताना पण प्यायलो होतो आणि आता घरी जाताना शिमग्याकडे जाताना प्यायलो. आता घरी जाताना इथून भरून पण घेणार आहे, पिऊन पण जाणार. तर चला हा एकंदरीत पूर्ण व्हिडिओ डिंगणी गावाचा शिमगा तुम्हाला कसा वाटला? पालखी वगैरे नाचवण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, ढोल वगैरे वाजवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात प्रत्येक गावामध्ये. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती जर का नवीन कोण असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका. मला छोटीशी हेल्प होईल. चला भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. विकी बाय बाय. चला.